नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय जीओव्ही ट्रॅक यूट्यूब चॅनल. या व्हिडिओमध्ये आपण महाट्रान्सको महापारेषणमध्ये जी विद्युत सहाय्यक या पदासाठी जाहिरात आलेली होती. त्या जाहिरातीमध्ये जेवढे काही वॅकन्सी होते, तर त्या वॅकन्सीच्या अनुसार तुमच्या कॅटेगरीमध्ये किती ॲप्लिकेशन फॉर्म्स आलेले आहेत, म्हणजेच तुम्हाला किती विद्यार्थ्यांसोबत कॉम्पिटिशन करायचं आहे एक्झाममध्ये, ते आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये डेटा जो आहे त्याचा सविस्तर डिस्कशन करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि हा व्हिडिओ जेही विद्यार्थी विद्युत सहाय्यक या परीक्षेची तयारी करत आहेत महापारेषण या कंपनीमधील जाहिरातीमध्ये, तर त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचं ठरणार आहे. कारण यावरून तुम्हाला तुमच्या अभ्यासाची दिशा ठरवता येईल. तुमचा अभ्यास अजून किती चांगला करायचा आहे, किती कॉम्पिटिशन आहे तुमच्यासोबत, तर हे तुम्हाला लक्षात येईल. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या माय जीओव्ही ट्रॅक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळतील. त्याच्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक अवेलेबल आहे, व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा अवेलेबल आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकता. तिथे आपल्याला डेलीचे क्विज आणि जे काही अपडेट्स असतील त्याचे पीडीएफ्स वगैरे शेअर केले जातील. तर स्टार्ट करूया. सर्वात आधी तुम्हाला माहिती असेल महापारेषण महाट्रान्सकोमध्ये विद्युत सहाय्यक या पदासाठी जी जाहिरात आलेली होती, त्याच्यासाठी टोटल जागा जेवढा होता त्या होता 2623. ठीक आहे, 2623 या जागांसाठी ही जाहिरात आलेली होती. त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता एस सी साठी 313 जागा होत्या, एस टी साठी 210, त्याच्यानंतर विभक्त जाती अ मध्ये 97, भटक्या जमाती ब मध्ये 69, एन टी सी मध्ये 91, एन टी डी मध्ये 47, त्याच्यानंतर एसबीसीच्या होत्या 39 जागा, ओबीसी साठी सर्वात जास्त होत्या 491 जागा होता, एसीबीसी 264, ईडब्ल्यू साठी 255 आणि ओपन साठी 747. तर टोटल 2623 जागांसाठी ही जाहिरात आलेली होती. तर आता तुमच्या कॅटेगरीच्या रिलेटेडमध्ये किती नंबर ऑफ ॲप्लिकेशन्स आलेले आहेत ते आपण पाहूया. तर पहा, एस सी साठी जागा होत्या 313. 313 जागांसाठी ॲप्लिकेशन्स आलेले आहेत 6909. जवळपास 7000 ॲप्लिकेशन्स तुम्हाला एस सी कॅटेगरीमध्ये 7000 विद्यार्थी कॉम्पिटिशन करणार आहेत. तर पाहून घ्या लेवल काय असायला पाहिजे तुमच्या अभ्यासाची, किती जास्त अजून सिरियसली तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. एस टी कॅटेगरीमध्ये 210 वॅकन्सी होत्या, तर 3675 ॲप्लिकेशन्स आलेले आहेत. विजे ए मध्ये 97 जागा होत्या, 97 जागांसाठी 1415 ॲप्लिकेशन्स आहेत. एन टी बी साठी 69 जागा होत्या, त्याच्यासाठी 1500 ॲप्लिकेशन्स आलेले आहेत. एन टी सी साठी 91, त्याच्यासाठी 1981 विद्यार्थ्यांसोबत तुम्हाला कॉम्पिटिशन द्यायचं आहे. एन टी डी मध्ये 47 जागांसाठी 1772 ॲप्लिकेशन्स आलेले आहेत. एसबीसी मध्ये 39 जागा होत्या, 39 जागांसाठी 868 ॲप्लिकेशन्स आलेले आहेत. ओबीसी साठी पहा सर्वात जास्त जागा होत्या 491. ठीक आहे, कारण ओबीसी मध्ये ऑब्व्हियसली प्रत्येक वर्षी प्रत्येक जाहिरातीमध्ये कॉम्पिटिशन जास्त असते. 491 जागा होत्या, जागाही जास्त होत्या, त्याच्यासाठी 12843 एवढे ऍप्लिकेशन फॉर्म्स आलेले आहेत. ओबीसी साठी सर्वात जास्त कॉम्पिटिशन आहे. जेही विद्यार्थी ओबीसी कॅटेगरी मधील आहेत त्यांनी सगळ्यात जास्त अभ्यास करण्याची गरज आहे, कारण इथे यांचा कट ऑफ ऑलमोस्ट ओपन सारखाच लागणार आहे, कारण जागा जास्त आहेत आणि त्याच्यासाठी कॉम्पिटिशन सुद्धा खूप जास्त असणार आहे. एससीबीसी साठी पहा 264 जागा आहेत आणि 2398 हे एवढे ऍप्लिकेशन फॉर्म्स आलेले आहेत. एससीबीसी साठी मला वाटतं चांगला चान्स आहे विद्यार्थ्यांसाठी. जर त्यांनी खरंच चांगला अभ्यास केला तर त्यांचं सिलेक्शन सुद्धा होऊ शकतं, कारण एवढेही ऍप्लिकेशन्स आलेले नाहीयेत, कारण जागा 264 आहेत. जर तुम्ही इथे बघितलात एस टी कॅटेगरीसाठी 210 जागांसाठी 3675 आहेत, 313 जागांसाठी 6000 ऍप्लिकेशन्स आलेले आहेत. तर इथे कमी आहे ऍज कम्पेअर टू बाकीच्या कॅटेगरीमध्ये. एससी बीसी च्या जागा 264 असताना सुद्धा 2398 ऍप्लिकेशन्स आलेले. ईडब्ल्यूएस बघा 255 जागा आहेत आणि 1441 ऍप्लिकेशन्स आलेले आहेत. इथे सुद्धा चांगला चान्स आहे ईडब्ल्यूएस आणि एससीबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी. ते त्यांच्या कॅटेगरीमधून सुद्धा ऑब्व्हियसली इलिजिबल आहेतच, पण ओपन साठी सुद्धा ते कॉम्पिटिशन करू शकतात. कारण बघा, ओपनच्या 747 जागा होत्या, 747 जागा असताना सुद्धा 5731 फॉर्म्स आलेले आहेत. हे ओपन तर सर्वांसाठी ऑब्व्हियसली खुलाच असतं. तर ही आहे एक किती जागा आहेत आणि तुमच्या कॅटेगरीनुसार किती कॉम्पिटिशन तुम्हाला असणार आहे, यावरून तुम्ही तुमच्या अभ्यासाची दिशा ठरवा की किती अभ्यास तुम्हाला करायचा आहे जास्त. आणि जर तुम्हाला विद्युत सहाय्यक, मग हे महाट्रान्सको असो किंवा महाडिस्कॉम असो, या दोन्ही कंपनीच्या परीक्षांसाठी आपल्याकडे एक आपल्या माय जीओव्ही ट्रॅक
हे आपलं ऍप्लिकेशन आहे, प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे. तुम्ही याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. याच्यामध्ये एक टेस्ट सिरीज आहे. तर टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य म्हणजे काय, की ती टेस्ट सिरीज विद्युत सहाय्यक या पदासाठी आहे, महाट्रान्सको आणि महाडिस्कॉममध्ये जे आहेत जागा. तर IBPS पॅटर्ननुसार 3 फुल लेंथ टेस्ट तुम्हाला मिळतील. प्रत्येक फुल लेंथ टेस्ट IBPS पॅटर्ननुसार असेल आणि सगळ्यात विशेष म्हणजे ही टेस्ट जी असेल ती मराठी आणि इंग्रजी भाषांमध्ये असेल. जे विद्यार्थी मराठी भाषेमधून प्रिपेअर करत आहेत त्यांच्यासाठी तिथे मराठी आणि इंग्लिश असे एक टॅब असेल, ड्रॉप डाऊन. तिथे तुम्ही मराठी सिलेक्ट केलं तर तुमची सर्व टेस्ट मराठीमधून होईल. त्याचे डिटेल एक्सप्लेनेशन दिलेले आहेत, ते सुद्धा मराठीमधून देता येईल तुम्हाला आणि इंग्लिशमध्ये सुद्धा आहे. 3 फुल लेंथ टेस्ट IBPS पॅटर्ननुसार प्रत्येक क्वेश्चनला 5 ऑप्शन्स असतील. जसं IBPS तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये 5 ऑप्शन देतं. त्याच्यानंतर प्रत्येक क्वेश्चनला जेव्हा तुम्ही एक्झाम अटेम्प्ट कराल त्याच्यानंतर डिटेल सोल्युशन आणि एक्स्ट्रा कन्सेप्ट सुद्धा असतील. 15 टेक्निकल टेस्ट असतील, 9 आणि 9 नॉन टेक्निकल टेस्ट असतील. अशी टोटल ही टेस्ट सिरीज आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सध्या डिस्काउंट कूपन कोड तयार केलेला आहे टेक्निशियन. जर तुम्ही टेक्निशियन हा कूपन कोड यूज केला तर तुम्हाला तिथेच 100 रुपीज डिस्काउंट मिळणार आहे. ठीक आहे, डिटेलमध्ये पाहू शकता. 3 फुल लेंथ टेस्ट, 15 टेक्निकल टेस्ट, 9 नॉन टेक्निकल टेस्ट, मराठी व इंग्रजी भाषांमध्ये ही टेस्ट सिरीज असणार आहे. प्रत्येक क्वेश्चनला डिटेल सोल्युशन आणि एक्स्ट्रा कन्सेप्ट ते पण तुमच्या लँग्वेजमध्ये. जर मराठीमध्ये प्रिपरेशन करत असाल तर मराठी लँग्वेजमध्ये तुमचे उत्तर आणि जे काही कन्सेप्ट वगैरे दिलेले आहेत. इंग्रजीमध्ये करत असाल तर इंग्रजीमध्ये ते क्वेश्चन्स आणि आन्सर्स आणि डिटेल सोल्युशन दिलेलं आहे. तर आत्ताच एनरोल करा, कारण कॉम्पिटिशन खूप जास्त आहे. तुम्हाला जर प्रॉपर प्रॅक्टिस करायची असेल IBPS पॅटर्ननुसार, प्रत्येक टेस्ट आपली IBPS पॅटर्ननुसार असणार आहे. तर आणि कूपन कोड यूज करायचं विसरू नका. टेक्निशियन हा कूपन कोड आहे. हा कूपन कोड यूज करून तुम्ही 100 रुपीज डिस्काउंट मिळवू शकता. आणि ॲपची लिंक आपल्या माय जोबी ट्रॅक हे ॲप तुम्ही डायरेक्टली प्ले स्टोअरवरती जरी सर्च केला तरी तिथे मिळेल तुम्हाला, किंवा ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता. आणि या व्यतिरिक्त जर काही डाऊट असतील तुम्हाला तर विचारा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनलला सबस्क्राईब नसेल, जॉईन नसेल केलं तर जॉईन करा. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक अवेलेबल आहे. हा आहे आपलं ॲप, तुम्ही बघू शकता, जे की प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे. या व्यतिरिक्त जर काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल लाईक नक्कीच करा. आणि अजूनपर्यंत आपल्या आपल्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळतील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.